मित्रांनो, जय श्रीराम, नमस्कार. धर्माच्या नावाने पाकिस्तान आणि बांगलादेशची फाळणी झाली आणि त्या फाळणीमध्ये मुद्दा एकच होता की बाबा मुसलमान जायला मुसलमाना इथं राहायचं आहे की पाकिस्तान किंवा बांगलादेशपर्यंत जा आणि जे हिंदू आहेत हिंदूसाठी हा हिंदुस्तान भारत देश राहिला होता. तर आताची परिस्थिती अशी आहे, बोलण्याचा विषय माग मुंबईमध्ये दिल्लीमध्ये जे बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोटामध्ये उच्च शिक्षित तरुण होते. त्या तरुणाचा सांगायचा विषय असा आहे की जर मोठे मोठे डॉक्टरसारखे पदावर जाऊन लोक बॉम्बस्फोट घडवण्याची यांची मानसिकता असेल तर यांच्यामध्ये मानवता जिवंत राहिलेली नाही. मानवाधिकार काय आहे त्यांना माहीत राहिलं नाही. फक्त हे जिहाद त्यांच्या डोक्यात पेरलेलं आहे आणि ते मदरशामध्ये चालू आहे. दुसरा विषय राग येण्याचं कारण, बांगलादेशमध्ये हिंदूची हत्या. टिपूदास नावाचा तरुण जो की आपलं कुटुंब पूर्ण व्यवस्थित एका कंपनीमध्ये चालवत होता. ही अशी माहिती मला माझ्यापर्यंत आलेली आहे आणि ह्या माहितीनुसार जर उद्या भविष्यात पूर्ण जर गोष्टीत विचार नाही केला, जागरूक नाही जर झालो, तर कालच्या एका व्हिडिओमध्ये मी अशी माहिती ऐकली कि एक मुस्लिम भाऊ म्हणते आता हिंदुस्तान में हमको बहुत तकलीफ़ हो रहा है, हिंदुस्तान में से ही हमको एक दूसरा टुकड़ा अलग दे दीजिए. पहिलेच पाकिस्तान आणि बांगलादेश दिला आहे. 2% संख्या असताना मुस्लिमांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने या गोष्टीला विरोध केला. तो विरोध त्यावेळेस लोकांनी मान्य नाही केला. त्यामुळे आज 15% संख्या झालेली आहे. 15%मधून यांना परत एक वेगळा देश पाहिजे. म्हणजे आता यायला दुसरा कोणता देश द्यायचा? बांगलादेश झाला, आता पाकिस्तान झाला आणि अशीच जर संख्या वाढत राहिली तर भविष्यात आपल्या हिंदूला धोका आहे.